इगतपुरी बस स्थानक, वर्ष उलटलं काम शून्य, विकास की जनतेची फसवणूक, आदिवासींचे कैवारी आमदार गप्प का? नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक वास्तव आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मोठ्या थाटात भूमिपूजन झालं, नेते मंचावर, फोटो सेशन, आश्वासन, पण एक वर्ष उलटूनही प्रत्यक्ष काम शून्य. इगतपुरी बस स्थानकाच्या रखडलेल्या कामामुळे प्रवासी अक्षरशः वाऱ्यावर आहेत. हा निष्काळजीपणा नेमका कुणाचा, आमदारांचा की एस.टी. महामंडळाचा? पाहूया खास रिपोर्ट. ही आहेत इगतपुरी बस स्थानकाची आजची अवस्था. 14 जानेवारी 2025 रोजी मोठ्या गाजावाजात भूमिपूजन झालं, पण आज 2026 सुरू होऊ नये. ना इमारत, ना सुविधा, ना प्रगती, फक्त फलक उरलेत आणि उरली आहे जनतेची फसवणूक. इगतपुरी हे पर्यटन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण. दररोज हजारो प्रवासी एस.टीवर अवलंबून, पण बस स्थानक नसल्यामुळे प्रवासी आदिवासी बांधव उन्हात, पावसात, चिखलात उभे राहायला मजबूर. हा विकास आहे की असंवेदनशीलतेचा कळस? हा तोच कार्यक्रम ज्यात इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामनजी खोसकर यांनी भूमिपूजन केलं होतं. पण आज थेट प्रश्न उपस्थित होतो, भूमिपूजनानंतर जबाबदारी संपते का? 1 वर्षात किती वेळा आढावा घेतला? ठेकेदारावर कारवाई का नाही? आमदार गप्प का आहेत? एस.टी. महामंडळाच्या मालकीचं बसस्थानक आणि वर्षभर काम ठप्प. निधी गेला कुठे? ठेकेदार कोणाच्या आशीर्वादावर मोकाट आहेत? एस.टी. महामंडळ झोपेत आहे की दुर्लक्ष करत आहे? हे प्रश्न आज संपूर्ण इगतपुरी विचारत आहे. आम्ही कर भरतो, तिकीट काढतो, पण सुविधा मागितल्या की फक्त आश्वासनं मिळतात, अशा भावना प्रवासी व्यक्त करतात. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आता तरी लक्ष द्यावं, अशी जोरदार मागणी होत आहे. एका बस स्थानकाचं काम वर्षभरात पूर्ण होत नाही, पण एस.टी. महामंडळाची कार्यक्षमता नेमकी कुठे आहे? इगतपुरी बस स्थानकाचा हा प्रश्न आता फक्त विकासाचा नाही, तर जबाबदारीचा आणि जाब विचारण्याचा आहे. जर लवकरात लवकर कामाला गती दिली नाही तर इगतपुरीत आंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही हा मुद्दा लावून धरत राहू. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, इगतपुरी.